खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। आता दिलेल्या सरकारने माहितीनुसार 17,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार। 3 वर्षाचा राहिलेला पीक विमा सुद्धा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा लेटेस्ट अपडेट, PMFBY संदर्भातील लेटेस्ट अपडेट आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। पीक विम्याची जिल्ह्यानुसार यादी आलेली आहे। पीक विमा हेक्टरी 15,000 ते 25,000 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जर आपल्या खात्यावरती अजूनही पीक विमा आला नसेल तर पीक विम्याचा तपशील कुठे बघायचा, पीक विमा संदर्भातील कारवाई कुठे बघायची, हे साठी चॅनलला नवीन असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। विमा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता सरकारने हेक्टरी 15,000 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे पैसे देण्यास सुरुवात झाली आहे। या पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे। याच्यामध्ये जे महत्त्वाचे जिल्हे आहे, अकोला असेल, औरंगाबाद असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई उपनगर असेल, कोल्हापूर असेल, जालना असेल, पालघर असेल, सिंधी, सेलू असेल, वाशिम असेल। आता बघा, लातूर परभणीमध्ये 25,000 पर्यंत पीक विम्याची भरपाई अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचे वितरण अजूनही अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। किती विभागनीय यादी आलेली आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम पीक विमा येणार आहे। उर्वरित 34 जिल्ह्यांमध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान जे आहे या ठिकाणी पैसे येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध पिके आहे, पीक विम्याचे वितरण अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा वितरण अजूनही बाकी असल्याचं म्हटलेलं आहे। तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये बीडमध्ये भरपूर पीक विमा येणार आहे। मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा मोठं नुकसान झालेलं आहे। नांदेडमध्ये सुद्धा दिलासादायक अपडेट पीक विम्याच्या माध्यमातून आपल्याला सरकारने दिलेले आहे। तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालनामध्ये 25,000 ते 30,000 80% पर्यंत नुकसान आहे। धाराशिवमध्ये 25,000 ते 30,000 पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा 25,000 पर्यंत पीक विमा मिळणार आहे। सरकारी आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर काही जिल्ह्यांमध्ये 15,000 तर काही जिल्ह्यांमध्ये 30,000 जसं नुकसान झालेलं आहे। या वर्षी बघितलं आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। आता या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच जे काही आपण पीक विमा काढलेला आहे, या पीक विम्याच्या माध्यमातून सरकार पैसे देत आहे। आता हा पीक विमा जर आपल्याला अजूनही मिळाला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, यादी कुठे चेक करायची आहे, तर आपल्या PMFBY या सरकारी स्थळावरती जाऊन प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला आधार बेस OTP ज्या ठिकाणी येणार आहे तो टाकायचा आहे। त्या ठिकाणी जर आपल्या खात्यावरती क्लेम अमाऊंट जर आलेली असेल तर आपल्याला पैसे वितरित करणं अजून पेंडिंग आहे। जर क्लेम अमाऊंट नसेल तर आपल्याला पीक विमा मिळणार नाही, ही सरकारने अपडेट दिलेली आहे। याची संदर्भातील जी काही चौकशी आहे ते आपल्या कृषी विभाग किंवा महसूल विभागाच्या अंतर्गत तुम्ही करू शकता। कारण पीक विमा हा सेंट्रल आणि राज्याचा दोन्हीचा मिळून हप्ता याच्यामध्ये आहे। काही 50% रक्कम केंद्र सरकार, 50% रक्कम राज्य सरकार मिळून पीक विमा शेतकऱ्यांना देत असतात। आता पीक विमा कंपन्यांनी वेगवेगळे निकष लावलेले होते, परंतु सरकारने आता सर्व निकष शिथिल करून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा देण्याचं घोषित केलेलं आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, पीक विमा KYC असतील, पीक विमा अपडेट्स असतील, फार्मर ID असेल, या सर्व अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। काही राज्यांमध्ये पीक विमा जमा झालेला आहे, काही तालुक्यांमध्ये सुद्धा आता पीक विमा जमा होत आहे। महाराष्ट्रात जिथं जास्त नुकसान झाले आहे या ठिकाणी पहिला पीक विमा जमा होणार आहे। यामध्ये नांदेड असेल, धाराशिव असेल, अकोला असेल, अमरावती असेल, या सर्व ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।